मित्रांनो सुप्रभात, नमस्कार. मराठी व्लॉग स्टाईलच्या इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. कलावंतीण दुर्गा आणि प्रबळगडचा जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर या आय बटनमध्ये मी लिंक देत आहे. तुम्ही ते थ्रिलिंग व्लॉग नक्की पहा. मुंबई गोवा महामार्गावर पनवेलपासून अगदी 10-12 किलोमीटर अंतर असणाऱ्या या कर्नाळ किल्ल्यावरचा आजचा व्लॉग आपला असणार आहे आणि आजच्या त्या ट्रेकला आपण आज सुरुवात करणार आहे. चला तर तुम्ही माझ्यासोबत राहा आणि आजचा ट्रेक एन्जॉय करा. अभयारण्याजवळ पोहोचल्यावर गेट बाहेरच तुम्हाला 4 व्हीलर आणि 2 व्हीलरची पार्किंग सुद्धा पाहायला मिळते आणि एका बाजूला तिकीट गृह सुद्धा पाहायला मिळतं. तिकीट घेतल्यावर तुमची इथे तपासणी केली जाते. ही तपासणी तुम्ही प्लॅस्टिक उपद्रव तर करत नाही ना या संदर्भातच आहे. आत गेल्यावर आपल्याला कर्नाळा अभयारण्याचा आणि सोबतच कर्नाळा किल्ल्याचा नकाशा पाहायला मिळतो. थोडा अंतर पुढे गेल्यावर तुम्हाला तुमच्या उजव्या बाजूस पब्लिक टॉयलेटची सोय सुद्धा पाहायला मिळते. हा एकूणच परिसर अतिशय सुंदर आणि हिरवागर्द झाडीने भरलेला आहे आणि सोबतच मनाला आनंद देणार आहे. मित्रांनो, गेटमधून आत आल्यावर थोडं अंतर चालल्यानंतर आपल्याला वेगवेगळे पिंजरे पाहायला मिळतात. खरं तर कर्नाळा हा किल्ला असला तरी ते एक संरक्षित असं पक्षी अभयारण्यसुद्धा आहे आणि आपल्या आजूबाजूला या सर्व पिंजऱ्यांमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे पक्षीसुद्धा पाहायला मिळतात. आपण ते सुद्धा पाहूया. इथं आपल्याला सर्व ब्लॅक काईट्स पाहायला मिळतात. तर मित्रांनो, आजच्या या व्लॉगमध्ये कर्नाळ्याच्या ट्रेकसाठी आपल्याला खास 2 मित्र मला भेटायला आले आहेत. कलावंतींच्या ट्रेकच्या वेळी आपल्याला सुयोग भेटला होता. सुयोगसुद्धा आज माझ्यासोबत आहे आणि सोबतच आज आपल्यासोबत आहे रवींद्र आणि भाग्येश, जो माझ्यासाठी खास या व्लॉग करण्यासाठी कर्नाळ्याला मला घेऊन आले. तसं आपण हा व्लॉग पुढे जात राहणार, तसे मी तुम्हाला माहिती देतच जाणार आहे. तुम्ही हा व्हिडिओ स्किप करू नका. आणि हा मार्ग आहे कर्नाळा किल्ल्याकडे जायचा. स्वतः आपण सरळ कर्नाळा किल्ल्याकडे जाऊया. ट्रेल आपण जे म्हणतो ते हीच ट्रेल आहे. जैत्रे जैत या पिक्चरचं इथे शूटिंग झालं होतं. त्या नागेशने काम केलं होतं आणि म्हणूनच इकडे आपल्याला कर्नाळ्याला नागेश पॉईंटसुद्धा पाहायला मिळतो. इथे जागोजागी तुम्हाला कर्नाळा किल्ल्याचे पेंटिंग्स दिसतात आणि हा आहे तो अंगठ्यासारखा सुळका. कर्नाळा किल्ल्याला चढत असताना तुम्हाला पायथ्यालाच इथे नवीन उभारण्यात आलेले वॉशरूमसुद्धा पाहायला मिळतात. म्हणजे तुम्ही लांबून येणार असाल किंवा तुम्ही थकला असाल तर तुम्ही इथे थोडे रेस्ट घेऊ शकता. थोडेसे तुम्ही हातपायसुद्धा तुम्ही इथे धुवू शकता आणि मग थेट आपण या किल्ल्याच्या वाटेने वर चढू शकता. मित्रांनो, कर्नाळा किल्ल्याला जाताना तुम्हाला अशा काही चिरांच्या किंवा दगडी रचना तुम्हाला पाहायला मिळणार नाहीत. मेन म्हणजे सर्व असेच दगड आहेत पूर्ण जे रचलेले आहेत. रचलेले म्हणण्यापेक्षा वाहून आलेले आहेत, काही रचलेले आहेत. आणि दुसरं म्हणजे मी प्रामुख्याने तुम्हाला सांगतो, इथे झाडांच्या वेलींनी खरं तर या वाटा धरून ठेवलेल्या आहेत.
जागोजागी तुम्हाला त्यांची मुळं बाहेर आलेली दिसतील. कर्नाळा किल्ला समुद्र सपाटीपासून साधारणतः 445 मीटरवर आहे आणि सोबतच तुम्हाला आजूबाजूचा मलंगगड, हिरशाळगड असे वेगवेगळे किल्ले तुम्हाला उंचावरनं पाहायला मिळतात. सोबतच पक्षी अभयारण्य असल्यामुळे इथे बाजूला खूप गर्द झाडी आहे. मध्ये तुम्हाला वानरसुद्धा भेटू शकतात बरे, त्यामुळे जरा उपद्रव करणाऱ्या वानरापासून तुम्ही सावध राहा असं मी तुम्हाला ॲडवाईज करेन. मगाशी मी म्हणाल्याप्रमाणे पावसाळ्यात इथे धबधबे वगैरे वाहत असतात, त्यामुळे सर्व दगडदोंडे वाहून येतात आणि मोठमोठ्या शिळा खाली अडकून बसतात आणि त्यामुळेच हा कर्नाळा किल्ल्याचा जो रस्ता आहे तो काही सरळ अशा चिरा बांधलेला किंवा पायऱ्या बांधलेल्या नाही आहे. सोबतच तुम्हाला वेलींचा आधार घेऊन चाललात तर अधिकाधिक बरं होईल, कारण दगड खूप उंच आहे, त्यामुळे छातीपर्यंतसुद्धा चढताना तुम्हाला धाप लागू शकते. मित्रांनो, आपले तिघही मित्र त्यांचा मलंगगडचा एक्सपिरियन्स सांगतात. त्यांच्या माकडांचा एक्सपिरियन्स काही खास नव्हता एवढा. मलंगगडचं म्हणजे कसं आहे ना, मलंगगडला माकड खूप डेंजर आहेत. तिकडे तुम्ही प्रत्येक जण अल्फात मेल असं समजून चालायचं तिथे. वरती काठी कंपल्सरी आहे. मित्राची तर एका बॅग सर्व खोलून त्यातलं सगळं काय खाल्लेलं त्यांनी, चिप्स वगैरे सगळं गायब होतं त्याचं. आणि तुम्ही जर का ट्राय केलं माकडाचा फोटो काढायला तिकडे मलंगगडला, तो तुमचा मोबाईल घेऊन झाडावर पळून जातो. हे खूप मेन आहे. तेवढं एक प्रिकॉशन ठेवा की फोन आणि काही छोट्या मोठ्या वस्तू काढू नका बाहेर. पण आय एम शुअर इथले तर माकडं किंवा वानर असे नसते. इथले खूप चांगले मलंगगडचे इथले मन मिळावं. माणसं आले तिकडचे माकडं. कर्नाळा किल्ल्याला जाणारा अवघड चढ आता आम्ही पार केलेला आहे आणि समोरून इथनं सरळ असा कर्नाळा किल्ल्याला जातात. जागोजागी असे 1-2 रेस्ट पॉईंटसुद्धा आहेत, म्हणजे तुम्ही थोडा अवघड चढ चालल्यानंतर थोडीशी रेस्ट घेऊ शकता आणि मग पुढच्या प्रवासाला जाऊ शकता. आणि मित्रांनी आपण आता फायनली पोहोचलेलो या पठारावर आणि थोडंसं अंतर चालल्यानंतर तो तुम्हाला सुरका दिसतोय त्याच कर्नाळ्याकडे आपण आता कूच करतो. तर मित्रांनो, सर्व जे पाठचं तुम्हाला मोठं पठार दिसतं ते आहे माथेरानचं पठार आणि सोबतच तुम्ही जो पाठी जे चंद्राकोर आकाराचा जे किल्ला पाहतात, जे सुळका पाहतात, त्याचं नाव आहे हिरशाळगड. आणि आपण जो कलावंती दुर्ग आणि प्रबळगडचा व्हिडिओ बनवलेला तो त्याच किल्ल्यावर. तुम्ही जर आत्तापर्यंत प्रबळगड किंवा कलावंती दुर्गाचा व्हिडिओ पाहिला नसेल तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा. मराठी व्लॉग्स येईल म्हणून यूट्यूबवर तुम्ही सर्च करा, तुम्हाला सर्व आपले व्हिडिओ नक्की पाहायला मिळतील. ठीक आहे. मित्रांनो, कर्नाळ्याचा ट्रेक हा असा सध्या साधारणतः मध्यम प्रकारचा आहे, म्हणजे जास्त सोपाही नाही आणि जास्त अवघडही नाही आहे. जर तुम्ही बिगिनर ट्रेकर असाल तर मी तुम्हाला सांगेन, सजेस्टसुद्धा करेन की तुम्ही कर्नाळ्यापासून सुरुवात करू शकता आणि त्यानंतर मग अवघड ट्रेकिंगला सुद्धा सुरुवात करू शकता. आत्ता तुम्ही सर्व बाजूला पाहताय त्यामुळे पायऱ्यांना सगळे रेलिंग्स आहेत
आणि त्यामुळे हा जो किल्ल्याचा गडाचा दरवाजा तुम्ही सुद्धा पाहू शकता. आत्ता मी तिथेच जाणार आहे आणि त्याच्यानंतर अजून एक आत दरवाजा आहे आणि त्यानंतर कर्नाळ्याचे जे किल्ल्याचे काही अवशेष आहेत आपल्याला तिथे वर ते सुद्धा आपल्याला वरती पाहायला मिळते आणि सोबतच सुळका सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. चला आपण तिकडेच जाऊया. कर्नाळा किल्ल्याच्या सर्व काही पायऱ्या आहेत या कातळात कोरलेल्या नाही आहेत, पण साधारणतः तुम्ही हा सपोर्ट घेऊन या काही उरलेल्या गडाच्या ज्या पायऱ्या आहेत त्या तुम्ही कातळात कोरलेल्या पाहू शकता. जो तुम्ही पाहताय ही कमान आहे आणि हाच आहे गडाचा मुख्य दरवाजा आणि त्यासुद्धा अजून एक हा दरवाजा आहे आणि त्याच्यानंतर आहे तो सुळका. आता जिथे जाळी तुम्हाला दिसते ना ते सर्व आहेत पाण्याच्या टाक्या. सध्या आता ते झाकलेले आहेत कारण कोणी पडू नये म्हणून. तटबंदीतल्या दरवाज्यातनं आत आल्यावर आपल्याला बाले किल्ल्याचं मुख्य द्वार लागतं आणि हे द्वार याच्यावरची नक्षी ही बघण्यासारखी आहे कारण की हल्लीच्या दरवाजाची डागडुजी केली असावी असं लक्षात येतं. त्यानंतर काही पायऱ्या चढल्यावर आपण येऊन पोचतो ते म्हणजे या गडाच्या मुख्य पठारावर आणि समोरच आपल्याला ध्वजस्तंभ पाहायला मिळतो. ढासळलेल्या अवस्थेत असलेल्या या बुरुजात आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे तोफेच्या मारा करण्यासाठी आणि लक्ष ठेवण्यासाठी असलेल्या देवड्या. काही अंतर पुढे गेल्यावर तुम्हाला या किल्ल्याचा माहिती देणारा फलक पाहायला मिळतो, परंतु तो आता नवीन करण्याचीच गरज आहे. पुढे गेल्यावर आपल्याला काही वाड्याचे अवशेष पाहायला मिळतात आणि सोबतच धान्य कोठार सुद्धा इथे पाहायला मिळतं. येथेच एक शंकराची पिंड सुद्धा आहे आणि बाजूला ढासळलेल्या अवस्थेत असलेली तटबंदी आपल्याला पाहायला मिळते. या किल्ल्याचा थोडक्यात इतिहास जाणून घेऊया. किल्ल्यांमध्ये असणाऱ्या टाक्यांवरून हा किल्ला सातवाहनकालीन असावा असं वाटतं, परंतु कर्नाळ किल्ल्याचा यादव काळात उल्लेख आढळतो. शिवरायांनी इसवी सन 1657 मध्ये हा किल्ला घेतला. पुरंदरच्या तहामध्ये मोगलांना देण्यात आलेल्या 23 किल्ल्यांमध्ये कर्नाळ किल्ल्याचा समावेश होता. यानंतर सन 1670 नंतर महाराजांच्या सैन्याने छापा टाकून कर्नाळ किल्ला सर केला आणि पावसाळा सुरू होण्यापूर्वी कल्याण प्रांत काबीज केला. पुढे संभाजी महाराजांच्या काळात हा पुन्हा किल्ला मोगलांनी ताब्यात घेतला आणि त्यानंतर तो पेशव्यांकडे गेला. सन 1818 मध्ये जनरल प्रार्थरने हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला. थोडं पुढे गेल्यावर आपल्याला गंगा, जमुना ही अशी बारमाही टाकी सुद्धा पाहायला मिळतात आणि तेथील पाणी आता मात्र पिण्यायोग्य नाही. आणि आता आपण चाललो आहे ते म्हणजे गडाच्या खालच्या भागात. या भागात सुद्धा विस्तृत पठार आणि तिसरा बुरुज आपल्याला पाहायला मिळतो. या बेसाल्ट खडकाच्या चुळक्यावर आपल्याला मधमाशांची पोळी सुद्धा पाहायला मिळतात. त्यातील मध काढण्याकरता परिसरातील ठाकरांनी सुळक्याच्या दगडात पायऱ्या खोदलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. सुळक्याच्या पायथ्याशी खोदलेल्या पाण्याच्या टाक्या आणि धान्य साठवण्याची तळघरे तसेच आजूबाजूला किल्ल्याचे अवशेष सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात.
तर मित्रांनो, कर्नाळा, त्याचं पक्षी अभयारण्य, सोबतच असणारी या मुंबई गोवा हायवेची साथ आणि आजूबाजूचा सुंदर परिसर, असा मनमोहक असा हा ट्रेक तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुम्ही एकदा हा ट्रेक प्लॅन करा. कर्नाळा पक्षी अभयारण्य बघा, त्याच्यासोबतच असणारा कर्नाळा किल्लासुद्धा तुम्ही नक्की पाहू शकता. बिगिनर्सने तर नक्कीच इथे यायला पाहिजे, ट्रेकिंगची सुरुवात करायला पाहिजे. आणि सोबतच तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचू द्या. आणि चॅनलला सबस्क्राईब करणं फ्री आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच जी बेल आयकन आहे त्याचं नोटिफिकेशन ऑन ठेवा, म्हणजे येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट तुम्हाला नक्की येत राहील. आपण भेटणार आहोत अशा एका वेगवेगळ्या व्हिडिओसोबत, त्यामुळे मराठी ब्लॉग्स राहिले आपल्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा. जय शिवाजी, जय भवानी.